हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी तुम्हाला कोथिंबीरची वडी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घ्यायची। ही पेस्ट मध्यमच असावी। कोथिंबीर 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊन बारीक कापून चिरून घ्यायची। त्यामध्ये मग बेसन हे स्वच्छ असं चाळून घ्यायचं। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात वाटलेला जो काही मसाला असेल तो या बेसनमध्ये घालायचा। आपण वाटलेला जो सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यातील सगळा मसाला बेसन कोथिंबीरमध्ये मिक्स एकत्र करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा हिंग पावडर, 1 छोटा चमचा हळद घालायची। त्यानंतर 1 छोटा चमचा ओवा घालायचं। नंतर मग 2 छोटे चमचे तीळ घालायचं। त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास लाल तिखट म्हणजेच तुमच्या घरची चटणी तुम्हाला हवी असल्यास घालू शकता। त्यानंतर खाण्याचा सोडा चिमटभर घालायचा। चवीनुसार थोडेसे मीठ। त्यानंतर हे सगळं मिश्रण थोडं थोडं पाणी घालून एकत्र करून घ्यायचं। याचा छानपैकी असा गोळा करून घ्यायचा। त्यानंतर हातावरच या पिठाचे लांब असे आकाराचे रोल करून घ्यायचं। गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून चाळणीला हाताने तेल लावून हे केलेले रोल आपण उकडण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। चाळणीवरती प्लेट झाकून 10 मिनिटं हे शिजू द्यायचं। 10 मिनिटांनी चाकूने चेक करायचं की आपली वडी शिजली की नाही यासाठी। त्यानंतर जेव्हा ही आपली वडी शिजेल त्यानंतर हे थंड होण्यासाठी वडीचं भांडं खाली काढून ठेवायचं आणि सुरीने छोटे छोटे आकारात ह्याचे पीस कट करायचे। गॅसवरती तवा ठेवून मध्यम आचेवर वडी भाजण्यासाठी ठेवून द्यायचं। लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही मिडियमच असावी, नाहीतर वड्या करपतात। त्यामुळे गॅस बारीकच असावा, म्हणजे मध्यम आचेवर ठेवला तरी हरकत नाही। थोडं थोडं तेल सोडून वडी फ्राय करून घ्यायची। एका बाजूने फ्राय झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायची। चांगली खरपूस अशी वडी भाजून घ्यायची। लहान मुलांना सगळ्यांनाच म्हणजे मोठ्यांना ही कोथिंबीर वडी खूपच आवडते। माझ्या मुलीला तर खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी करतच असते। ही वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी कशी वाटली तेही सांगा। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।